नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा बेगडे. सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांच्या आडमुठे धोरणामुळे त्यांच्या विरोधात वडगाव कार्यालयावर आरपीआयचा निषेध मोर्चा. लोणावळ्यातील दीक्षाभूमी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभाग वडगाव येथील अधिकारी अभियंता श्री दराडे यांच्या आडमुठे धोरणामुळे स्मारक कामास अडथळे निर्माण होत असल्याने त्यांच्या विरोधात गुरुवार दिनांक 20 जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग वडगाव कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. लोणावळा शहरामध्ये नगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं सुशोभीकरणाचं काम चालू आहे. गेली 2 वर्षापासून हे काम अगदी सुरळीत आणि नियमाला धरून हे काम चालू असताना या तालुक्याचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी एक पत्र देऊन या हॉस्पिटल आणि स्मारकाच्या भिंतीमध्ये 6 मीटरचं अंतर पाहिजे अशा प्रकारची एक लेखी तक्रार देऊन हे काम बंद पाडलं. आम्ही सर्व समाजाच्या वतीनं लोहा नगरपालिकेचे मुख्याधिकारी साबळे साहेबांना घेरावा घातला. त्यानंतर या स्मारकाचं काम पुन्हा सुरू झालं. पुन्हा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून वारंवार पत्रव्यवहार करून या कामामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न वारंवार केला आहे. मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी नवीन एक प्लॅन नगरपालिकेला सादर केला. त्यामध्ये रमाई सांस्कृतिक भवन जे आहे ते त्या ठिकाणी त्याच्या बाजूला नव्याने बांधण्यात आलेलं शौचालय आणि रमाई सांस्कृतिक भवन हे पाडून त्या ठिकाणी एक रोड देण्यात यावा अशा प्रकारची नवीन मागणी त्यांनी केली. त्याचनंतर त्यांनी पुन्हा स्मारकाच्या समोरची जागा आहे की ज्या ठिकाणी आपण प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी 9 मीटरची जागा पाहिजे आणि अशा पद्धतीनं प्रत्येक वेळी नवीन नवीन मागण्या करून या स्मारकाला आमचा विरोध नाही असा भास निर्माण करायचा आणि पत्रव्यवहार करून कामकाज बंद पाडायचं. आज या ठेकेदार आणि स्मारकाचं डिझाईन करणाऱ्या कंपनीचं बिल यांनी थांबवलेलं आहे आणि त्यामुळे या दोघांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याचं काम हे थांबवलेलं आहे. वारंवार आम्ही या संदर्भामध्ये सर्व शासकीय अधिकाऱ्यांची चर्चा करतोय. तालुक्याचे विद्यमान आमदार श्री शेळके यांनी आम्हाला चर्चेला बोलवलं. आम्ही देखील त्यांना ती सूचना दिली की जर या हॉस्पिटल आणि स्मारक बांधण्याच्या अगोदर जर आपण एक संयुक्त बैठक घेतली असती तर आज जे अडथळे निर्माण होतात ते झाले नसते. परंतु तसं काही केलं गेलं नाही. स्मारकचं काम जवळजवळ 80% पूर्ण झालेलं आहे आणि मग आज तुम्ही कोणत्या ना कोणतं कारण काढून बाबासाहेबांच्या स्मारकाला विरोध करत आहेत. आणि म्हणून आज आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याला नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे हा जाब विचारण्याकरता आज आम्ही सर्व समाजाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता दराडे साहेब यांना भेटायला जाणार आहोत. नंतर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मराठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.